नमस्कार, मी जयश्री देसाई. मी आज हा एक वेगळा विषय घेऊन आपल्या पुढे आली आहे आणि तो विषय आहे कॅन्सरचा. आपल्या सगळ्यांना ज्याची खूप भीती वाटते तो हा रोग, ज्याच्या म्हणजे जो झाला आहे असं कळलं की हाय खातात माणसं, तो हा रोग. आणि गेल्या रविवारी म्हणजे 2 जूनला कॅन्सर सर्व्हायव्हर डे पार पडला आहे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात भीती असते की मला कॅन्सर होईल का, आणि तो होत नाही तोपर्यंत खात्री असते की मला कॅन्सर होणार नाही. पण तो जर झाला तर काय करायचं, किंवा तो होऊ नये म्हणून काय करायचं, याविषयी माहिती देण्यासाठी आपल्याकडे आज डॉक्टर सदानंद सरदेशमुख आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करते. डॉक्टर, तुम्ही गेली 30 वर्ष, थोडक्यात परिचय बोलण्यात न होईल त्याच्यात मी वेळ घालवत नाही कारण डॉक्टरांकडनं ऐकण्यासारखं खूप जास्त आहे. गेली 30 वर्ष तुम्ही इंटिग्रेटेड कॅन्सर रिसर्च प्रोजेक्ट चालवत आहे. आजचं जर कॅन्सरची आकडेवारी बघितली म्हणजे 2022चा डेटा अवेलेबल आहे. 15 लाख लोकांना भारतात कॅन्सर आहे आणि दर 9 भारतीयांमध्ये एकाला कॅन्सर आहे. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये तर दर 4 बायकांपैकी एकीला कॅन्सर असं निघतोय. आत्ता 23-24ची आकडेवारी हातात नाही, त्यामुळे कदाचित हे प्रमाण आणखीन बदललेलं असेल. तुम्ही जो गेली 30 वर्ष प्रोजेक्ट चालवताय तो सुरुवात करण्याची कल्पना कशी आली? हा प्रोजेक्ट सुरू करताना खरं तर माझे वडील आणि अध्यात्मातले अधिकारी पुरुष परमपूज्य सरदेश महाराज ह्याच्या मागे त्यांनी भारतीय संस्कृत दर्शन ट्रस्ट ते ध्येय होतं. त्याच्यातलं आयुर्वेद हा आमच्याकडे परंपरागत आहे. माझी 10वी पिढी आहे आणि वडिलांनी मला लहानपणापासून शिकवताना सरदेश महाराजांच्या ह्याच्यामध्ये असं होतं की आयुर्वेदामध्ये जे क्रॉनिक डिसीजेस आहेत त्यांच्यावर आपण काम करावं. आणि हे काम करत असताना एक कोइन्सिडेंटली म्हणा योगायोगाने एक 25-50 वर्षापूर्वी डॉक्टर अरविंद कुलकर्णी म्हणून अमेरिकेतनं जे ऑन्कॉलॉजी रेडिओलॉजिस्ट आहेत ते महाराजांना मला भेटले आणि त्यांनी सहज एक प्रश्न विचारला की बा आयुर्वेदामध्ये कॅन्सरला औषध आहे का काही, किंवा कॅन्सरवर काही ट्रीटमेंट आहे का. तर त्यावेळेला आमच्याकडे महाराजांनी की आम्ही त्यांना सांगितलं आयुर्वेदात कॅन्सर हा शब्द नाही आहे, पण आयुर्वेदामध्ये जे जीर्ण असाध्य दुष्ट व्रणग्रंथी याचं जे कॉम्बिनेशन आहे ते कॅन्सरच्या अगदी समदृश्य असं आहे. त्याच्यामुळे याची अशी ट्रीटमेंट करता येईल, पण तसे आमच्याकडे पेशंट फार नाही आहेत. कारण एक 40-50 वर्षाच्या पूर्वीचा काळ असा होता की आयुर्वेदही मान्य नव्हतं. मग त्याच्यापुढे कॅन्सर मान्य आयुर्वेद हा विषयच वेगळा होता. बरोबर आहे. पण डॉक्टर अरविंद कुलकर्णी जे आले त्यांनी जो सुरुवात केली, मग ते म्हणाले ठीक आहे, मी बॉम्बे हॉस्पिटलला हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑन्कॉलॉजी आहे. आणि मग त्यांच्याकडनं पेशंट येत गेले, आम्ही काही पेशंट पाठवत गेलो. असं आदानप्रदान करताना मग एक दिवशी अशी घटना घडली की डॉक्टर कुलकर्णींनी निश्चित कळत होतं की रेडिएशन केमोथेरपी याच्यावर आयुर्वेदात चांगला उपयोग होतो. कारण त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत, उलट्या होणं, जुलाब होणं, त्याच्या अंगाला खाज येणं, अस्वस्थ होणं, केस गळणं, याच्यावर आयुर्वेदाचा आम्ही जो करत होतो आदानप्रदान त्याच्यात त्यांचा चांगला उपयोग दिसून आला. आणि मग असं करत असताना एक दिवशी अशी घटना घडली की आमचे जे ट्रस्टी होते, पूर्वीचे स्पीकर बाळासाहेब भारदे, त्यांनी एक पेशंट पाठवला होता. त्यावेळेला आमच्याकडे काही प्रोजेक्ट नव्हता, पण माझ्या शिवाजीनगरच्या दवाखान्यात. आणि तो पेशंट इतका ॲडव्हान्स होता की त्यांनी त्याला असं उचलून आणलं होतं, माझ्या तिथल्या याच्यावर ठेवलं आणि ते म्हणाले बघा. मी म्हणाले घेऊन जातो. तर मी म्हटलं का बरं? नाही म्हणे आम्हाला जर विचारलं असतं नाही का दाखवलं नाही म्हणून आम्ही आलो. म्हटलं आता आलात तर थांबा. त्या पेशंटची मी त्याला लॅरिंग्स म्हणजे स्वराचा कॅन्सर होता स्वर, आणि तो पेशंट वास असा एवढा येत होता. सगळं झालं, मी माहिती घेतली. ठीक आहे म्हणाले. आता त्या बाईने मला प्रश्न केला औषधाचं काय, असं उत्तर द्यावं म्हणजे त्याच वेळची परिस्थिती आज मी सांगू शकतो, पण त्यावेळी ती परिस्थिती नव्हती. तर आता माझ्या पुढे 2 प्रश्न आले. सांगावं तरी अडचण आहे की अज्ञान, त्याची माहिती कमी होती, ज्ञान कमी होतं. आणि ही गोष्ट 50 वर्षाची मी सांगतो. आणि आता मी सांगू शकतो कोणी आलं तर. मग त्या बाईंना सांगावं तर अडचण आहे, नाही सांगावं तर त्या बाईंना वाटायचं की यांना काही कळलं नाही. मग मी त्यांना एक 7 दिवसाचं असं औषध जे आपण नेहमीचं ते दिलं. समोर काय असं माहीत नाही. 7 दिवसांनी त्या बाई चालत आल्या. मग चालत आल्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. व्यवस्थित त्यांचे केमोथेरपी रेडिएशन आयुर्वेद घेत होत्या. मग मला एक दिवशी त्या म्हणाल की माझ्या नातवाचं लग्न आहे, माझ्या डोळ्यासमोर करायचं आहे, तुम्ही शेजारी बसाल का? तर म्हटलं हो येऊन बसायन. मग त्यानंतर 7 वर्ष म्हणजे लग्न झालं त्या नातवाला घेऊन येत होतं. 7 वर्ष इतके व्यवस्थित झालं. भारदेसाहेब मला म्हणाले की आपण कोणावर तरी हे करण्यापेक्षा आपण आपला ट्रस्टचाच प्रोजेक्ट सुरू करू. म्हणून मार्च महिन्यामध्ये 25 मार्च 94ला आम्ही पुन्हा हॉटेल ते
डॉक्टर अरविंद कुलकर्णी, मी भादेसाहेब होते, माझे वडील आणि अध्यात्मातले परमपूज्य सतीश महाराज होते, तेव्हा मी हा प्रोजेक्ट सुरू केला. ओके. गेल्या 30 वर्षात तुमच्या काय काय लक्षात आलं? किती प्रकारचे कॅन्सर आहेत किंवा त्याच्यात काही क्रिटिकल आणखीन होत गेले आहेत का? जे 30 वर्षापूर्वीचं चित्र आणि आताचं चित्र कॅन्सर रिलेटेड तुमच्या काय काय निरीक्षणं आहेत तुमची? नाही, कॅन्सर आता आपण म्हटल्यानंतर सगळ्या डोक्यापासून पायापर्यंत सर्व अवयवात कॅन्सर होतो. त्याचं ओरिजिन कुठून असतं एवढं शोधायला लागतं. नाही तर ब्रेन कॅन्सर मेंदूचा आहे, नाकाचा आहे, कानाचा आहे, घशाचा आहे, गळ्याचा आहे, छातीचा आहे, छातीमधल्या एका हार्ट्समध्ये आम्ही काही बघितलं त्याचं आहे, इंटेस्टाईनमध्ये आहे, स्टमक कॅन्सर आहे, अन्ननलिका आहे, किडनीज आहेत. सगळे कॅन्सर हा कुठेही सुरातून पसरू शकतो. हा कॅन्सर पूर्वी एवढा नव्हता, जर 30-40 वर्षापूर्वी. मला हेच विचारायचं की आता का होतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर? मी आता जो डेटा सांगितला तो चिंताजनक आहे. हो, माझं एक मत असं आहे की म्हणजे मी थोडासा अभ्यास करणार. मी आताच एका व्यक्तीशी असं बोललो, त्यांनी मला हा प्रश्न विचारला. म्हटलं आमच्याकडे आमचे पूर्वी एक 30-40 वर्षापूर्वी आई वडील भाऊ बहीण 2 वेळा जेवायचे, सकस अन्न खायचे, ज्याला आज तुम्ही ऑर्गॅनिक फूड, 2च वेळा जेवायचे. त्यावेळेला सकाळी नाश्ता नव्हता, काही नव्हतं. कधी ते भेळ रविवारचे असे खायचे किंवा 4 वाजता काहीतरी खाल्लं तर, नाही तर काही असं कंपल्सरी 2 वेळचं जेवण होतं. तुम्ही पिझ्झा खाता, आपण पूर्वी पिझ्झा कधी खाल्लं का 10-15-20 वर्षात? हे जे फूड आहे की जो आहार आहे की जो आपल्याला योग्य नाही, कधीतरी ठीक असतो की आवड म्हणून आईस्क्रीम खाणं येते, पण आईस्क्रीम उन्हाळ्यात खावा, आईस्क्रीम पावसाळ्यात खावा. आता 12 महिने आपण आईस्क्रीम खातो, एक साधं उदाहरण आहे. हे जे नियम याचे आहेत नैसर्गिक, हे आपण पाळत नाही. किंवा जे नियम स्वास्थ्याचे आहेत, जे नियम आहाराचे आहेत. आता पूर्वी आपल्याकडे संक्रांतीला तिळगुळ खातो आपण, थंडीमध्ये तिळ आणि गुळांनी शक्ती वाटते. हे साधं जे पूर्वी नॅचरल होतं नैवेद्याच्या रूपात जे ते आता अलीकडे थोडंसं संस्कृतीमुळे, काळामुळे किंवा वेळेमुळे बिघडत गेले. व्यायाम होता, त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण त्यावेळेला नव्हतं. पण माझ्या अलीकडे लक्षात आलं की केमिकल्स औषधं आहेत, केमिकल्स हे आहेत, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक फूड नाही आहे. हां, हे जे केमिकल फर्टिलायझर्स हे सगळे आले, त्याच्यामुळे कदाचित आपली प्रतिकारशक्ती कमी होऊन हे सेल असतातच ते जास्त वर येतात. आणि मग त्याची आणि लाईफस्टाईल बदलली. पूर्वी आम्ही सगळे उठत होतो, जात होतो, व्यायाम करत होतो, आपाप घडत होते व्यायाम. मी मंडईत पाहिजे जाऊन भाजी आणण्याची असं होतं, सायकल कोणाकडे त्यावेळेस कमी होती. आता हे सगळं कमी झाल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी झाली आणि माझ्या मते त्याचा उद्भव जास्त. ही जी लाईफस्टाईल डिसीज आहे हा, म्हणजे असं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, ही करेक्ट करण्यासाठी पण तुम्ही काहीतरी एक प्रयत्न हे बघा, आयुर्वेदात खरं सांगू का, लाईफस्टाईल कशी असावी याचं वर्णन आहेच आहे. ओके. ब्राह्मी म्हणतं म्हणजे सकाळी उठा. आता योगातले लोक, अलीकडे लोक, आता मी परदेशात जातो गेले अनेक वर्ष, 30 वर्ष, त्या लोकांना सांगितलं सकाळी उठायचं, ते उठतात, ते काय विचारत नाही. ते म्हणतात आम्हाला बरं व्हायचं आहे. आपल्याकडे आयुर्वेदात सकाळी उठावं सांगितलं, उठल्यानंतर काय करावं त्याची दिनचर्या आहे. आताच्या काळामध्ये सगळे म्हणतात जमत नाही, पण हे जमत नाही तर मी ह्या गोष्टी अंगाशी येतात. तर ह्या गोष्टी जर आपण जमूच शकतो. आता मी सुद्धा सगळे पहाटे उठतो, सगळं करून, आणि अलीकडच्या ह्याच्यात जो तो आपल्याच्या कामात बिझी आहे, पण शरीराकडे, खाण्यापिण्याकडे, वागण्याकडे, चालण्याकडे, व्यायामाकडे लक्ष देणं आवश्यक असं माझं मत. या व्यतिरिक्त आम्ही कॅन्सर होऊ नये म्हणून काय काय करणं आवश्यक आहे? तुम्हाला सांगू का, 3 गोष्टी आवश्यक आहे. एक, आहारावर चांगलं नियंत्रण, त्याच्यानंतर व्यायाम करावा, आणि मनस्थिती स्वास्थ्य असावं. कदाचित मानसिक हे सुद्धा शारीरिक कारण असं घडू शकतं असं मला वाटतं. कारण जे बाहेरचे फॅक्टर्स आहेत, जसं हवेतलं पोल्युशन आहे, अन्नात येणारी भेसळ आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही. सकस अन्न आम्हाला मिळतच नाही आजच्या पिढीला. तर पाण्यापासून सगळं आहे, पाणी आहे, धान्य आहे, हवा आहे, प्रदूषण सगळीकडे अलीकडे गेले 15-20 वर्षात. कारणं त्याची वेगवेगळी असतील, तो वेगळा भाग आहे, तो पण असू शकतं. आता जर आम्ही म्हणतो की बा आम्ही कुठं परदेशात जसं स्वच्छ हवा आहे, आपल्याकडे पूर्वी म्हणायचं काश्मीरला जा हवा स्वच्छ आहे. आता पुण्यामध्ये, मुंबईमध्ये जर आपण शिरलो तर हवा स्वच्छ आहे की नाही सांगू शकत नाही. ते म्हणजे श्वास घेण्यापासून मला प्रवृत्ती होण्यापर्यंत सगळे अडथळे आहेत, सगळे इन्फेक्शन्स आहेत, सगळे संसर्ग आहेत. हे कदाचित प्रतिकारशक्ती नसल्यामुळे वाढत असेल. तुमच्या ज्या ट्रीटमेंट घेऊन बरे झालेले रुग्ण, त्यांच्या अनेकांच्या मी मुलाखती ऐकल्या, तर ज्या क्रॉनिक केसेस आहेत, म्हणजे ज्याला ॲलोपॅथीने हात टेकलेले आहेत, अशा लोकांना सुद्धा तुम्ही बरं केलंय. पण तुम्ही कधी क्लेम करत नाही की मी बरं करतो. तर नक्की काय आहे की या ट्रीटमेंटनी इंटिग्रेटेड पद्धतीने काय फायदा होतो? असं आता मी तुम्हाला सांगितलं, आम्ही सुरुवातच अशी केली की केमोथेरपी, रेडिएशन किंवा कोणत्या औषध, बरं त्यांना ती द्यावे लागतात. जसं अँटीबायोटिक घ्यावं लागतं त्यावेळेला, त्याचा त्रास होतो, विकनेस येतो, तसं अर्थात ते स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता हे जे साईड इफेक्ट्स आहेत, हे रेडिएशन, केमोथेरपी क्या, या गोष्टी आयुर्वेदाने चांगल्या पद्धतीने बऱ्या होऊ शकतात. मनुष्यात त्याची तीव्रता कमी होते. कॅन्सर बरा होतं आहे म्हणणं संयुक्तिक नाही. कॅन्सर
कॅन्सरचा पेशंट लाईफस्टाईल चांगले राहू शकते, हा असं जीवनशैली त्याची तो चांगला राहतो. आमच्याकडे अनेक वर्ष 5, 10, 15 वर्ष कॅन्सर असून किंवा कॅन्सर मुक्त होऊन सुद्धा चांगले कामं करतात. प्रतिकारशक्ती जाते. परत आत्ताची जीवनशैली आहे, पुरे जागरण नव्हतं, वेळेवर झोपायचे, वेळेवर उठायचे, साधा अन्न खायचे, कौटुंबिक वातावरण होतं, एकमेकांचं चांगला अर्थाने प्रेम एकमेकांना मिळतात. या गोष्टी आता दुरावत चालल्या आहेत. हे विशेष म्हणजे की आयुर्वेद खूप चांगला असा ते टॉल क्लेम कधी करत नाहीत. त्यांनी शास्त्रशुद्ध डेटा हे केलेला आहे, मेंटेन केलेला आहे. आयुर्वेद चांगला आहे. क्युअर हा शब्द फसवा आहे. क्युअर हा शब्द, आयुर्वेद हा चांगला आहे. आयुर्वेद हा कुठेही वाईट नाही. आम्हाला येत नसेल म्हणून आम्ही त्याला म्हणतो, पण आयुर्वेद हा चांगलाच आहे. आम्ही सुद्धा पूर्ण आयुर्वेदाला फॉलो केलं तर प्रचिती येते. आता बघा आयुर्वेदाबरोबर योगा प्राणायाम करतात, सगळे स्वास्थ्य मनस्वास्थ्य परदेशात नाही ते लाभत आहे. तर आयुर्वेद चांगलं आहे. त्या आयुर्वेदाचं ज्या पद्धतीने आपण अभ्यास केला विश्वास ठेवायला पाहिजे. आणि आयुर्वेदाने आम्ही तरी असं म्हणतो, क्युअर हा शब्द आम्ही म्हणत नाही, की लाईफस्टाईल चांगलं आहे. तर पूर्वी दीर्घायुष्य लोक होतेच नाही. हो, शतायुष्य असा, शतायुष्य भव, शतायु भव आपण म्हणतोच. हो, आता तेवढी नाहीये परिस्थिती. किंवा दीर्घायुष्य राहिलं तर स्वस्थ पाहिजे, ते नाहीये. विशेष म्हणजे ह्या इंटिग्रेटेड कॅन्सर रिसर्च प्रोजेक्टमध्ये मला हे वाटतं की त्यांनी शास्त्रशुद्ध त्याचा डेटा ठेवलेला आहे. देश विदेशात त्यावर पेपर वाचन झालेलं आहे आणि त्याच्याचमुळे आता आयुर्वेदाचा उपयोग कॅन्सर ट्रीटमेंटसाठी होतो हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्याचमुळे टाटा असेल किंवा BRC असेल, त्यांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत केलेली आहे. तर याबद्दल तुम्हाला काय काय सांगता येईल की काय काय झालं आहे डेव्हलपमेंट या 30 वर्षात? नाही, या डेव्हलपमेंट झाल्या म्हणजे पहिल्यांदा आम्हाला एक असा आत्मविश्वास आला की आपण मदत करू शकतो आयुर्वेदाच्या दृष्टिकोनानं, की जे आयुर्वेदावर लोकांचा आता विश्वास आहे पण 20, 10, 20, 30 वर्षापूर्वी नव्हता. दुसरा भाग असा आहे की आम्ही त्याचं डॉक्युमेंटेशन, आज 14,000 पेशंटचं डॉक्युमेंटेशन सायंटिफिक आहे. त्याला आम्हाला एक चांगली गोष्ट की आमच्याकडे जसं तुम्ही टाटांनी ते म्हटलं तसं टाटांचे जे डॉक्टर सुधा गांगल या लोकांचा आम्हाला चांगला उपयोग झालेला की त्यांनी शास्त्र ते म्हणाल तुम्हाला आयुर्वेद आहे हे शास्त्रात असं बसेल असं बसेल. त्याच्यामुळे आम्ही काही पेटंट्स काढले आहेत, एक 10 पेटंट्स आहेत ते आता सबमिट केले. ते मला त्या पेटंटबद्दलही माहिती सांगा. कोणत्या कोणत्या रोगांवर आहेत, म्हणजे कॅन्सरच्या कोणत्या कोणत्या प्रकारांवर आहेत? कॅन्सरच्या ब्रेस्ट कॅन्सरवर आहे, त्याच्यानंतर ब्रेनवर आहे, बोन्स याच्यावर आहे, अशा या पद्धतीने. आणि मुख्यतः एक भाग सांगतो, पेटंट म्हटलं आम्ही एक पेटंटचा भाग असा केला आहे की हा आक्षेप चूक नाही आहे की आयुर्वेदाच्या औषधात शुद्धता नसते. पण आता आम्ही हे काम करताना सुधाताई गांगल, चिपळूणकर, डॉक्टर सरीन हे जे आम्हाला चांगले संशोधक मिळाले, भिसे मॅडम, भिसे सर, यांच्यामुळे आम्ही स्टँडर्डेशन हे जे टाटा ॲडव्हान्स रिसर्च सेंटरमध्ये ॲट्रॅक्टमध्ये करतो आणि स्टँडर्डेशन करून घेऊन ते पेटंट काढले. त्याचे आम्ही किट्स काढलेले आहेत आणि त्याचा उपयोग चांगला होतो. केमो रिकव्हरी आहे, रेडिएशन ते राज्यपालांच्या हस्ते तुम्ही लोकार्पण केले, साहेबांच्या हस्ते आम्ही ते उद्घाटन केले. ओके, ती कशी काम करतात केमो चांगले काम तेच देऊन म्हणजे काय पद्धत आहे त्याची? नाही, त्याची सगळ्यांची पद्धत एकच आहे, खरं प्रतिकारशक्ती वाढवणे. ओके. आणि मागे एकदा मला दुसरी गोष्ट अशी आहे, नुसतं प्रतिकारशक्ती औषधाने वाढवून नाही, टॉक्सिसिटी शरीरातली जी आहे ती कमी करण्यासाठी पंचकर्माचा उपयोग, शरीर शुद्धी. जसं आता आपण म्हटलं की वर्षातून एकदा सगळं स्वच्छ घर करतो, चकाकतं, तसं शरीर शुद्धी वर्षातून एकदा 2दा केली, टॉक्सिसिटी शरीरातली निघून गेली की अजून अग्नी प्रज्वलितून ही औषधं चांगल्या प्रकारे लागू करून काम होतं आणि प्रतिकारशक्ती वाढते. स्ट्रेस आणि ज्या सायकोलॉजिकल सप्रेस्ड भावना असतात, मानसिक कारण फार मोठं आहे असं तुम्ही मला सांगितलं होतं एकदा, त्याच्याबद्दल काय करता येईल लोकांना? ते जर कारण यायला नको असेल. मानसिक कारणामध्ये पहिल्यांदा एक सांगू का, जसं काही आपण भूकंप ऐकलं की घाबरतो, तसं कॅन्सर म्हटलं की शॉकच बसतो. त्या माणसाला आयुर्वेदात समुपदेशन, काउन्सिलिंग, पॉझिटिव्हिटी राहणे फार महत्त्वाचे. डॉक्टर आणि पेशंटनी पहिले तिथे राहायचं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आपण बारशाला पेढा खातो, बाराला तो पेढा खात नाही, कारण मनस्थिती ठीक नाही. बारशाला आनंद असतो, बाराला आनंद नसतो. असं माणसाने एक त्याला आजूबाजूच्या लोकांनी सगळ्यांनी पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे निर्णयाच्या प्रकारचं संगीत आहे ते ऐकलं पाहिजे, योगा त्याचा उपयोग केला पाहिजे, चांगलं काउन्सिलिंग, चांगले 4 लोकांचे शब्द ऐकले पाहिजेत, चांगली पुस्तकात हल्ली आता सगळं टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग केला तर पुष्कळ मानसिक स्थिती सुधारू शकते. आणि एकमेकांना उपयोग झाला पाहिजे. आणि तो जो उपयोग करून घेतला, तर समजा आम्ही काउन्सिलिंग करताना आमच्यामध्ये एक डॉक्टर गोडसे वाणं म्हणून फार चांगले आहेत, सगळ्यात आमच्या टीममध्ये चांगलं करतात. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये क्लिनिकल यांचे डॉक्टर विनीता देशमुख असं आमची टीम आहे सगळे. आणि काउन्सिलिंग करून त्या पेशंटला पहिल्यांदा पॉझिटिव्हिटी आणते. आणि तुम्हाला बरं वाटत नसतं का, आतासुद्धा अशा याच्यात जाणारे पेशंट 5, 10, 15 वर्ष चांगले राहिलेले आहेत.
पॉझिटिव्ह राहणं म्हणजे हा आपला आपणच राहायला पाहिजे, आपण फेस केलं पाहिजे. मला कर्ज आहे म्हणण्यापेक्षा ते कर्ज मी कसं मुक्त होईल, तसं हा कॅन्सर याच्यातनं मुक्त काय, कोणाकोणाची मदत घ्यायची ते त्यांनी घेऊन, पण फक्त तिथं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, नाही तर मग त्याचा उपयोग फारसा होत नाही, ते मेकॅनिकल काम होतं औषधात. मागे तुमची एक कॉन्फरन्स अटेंड केली होती इथेच पुण्यात झालेली, त्यात विदेशातले बरेच प्रतिनिधी आले होते, विदेशातले पेशंट्स आले होते, तर त्याबद्दल सांगा की विदेशात तुम्ही. आता गेले 30 वर्ष म्हणजे मला एक चांगली आमच्या वडिलांच्या आशीर्वादाने की आयुर्वेदाच्या याच्यामुळे परदेशात जाण्याची संधी मिळते. ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, तिथले पेशंट असं पटलं त्या लोकांना आयुर्वेद पटतोय ते येतात, पंचकर्माची ट्रीटमेंट दरवर्षी घेऊन जातात. त्यातनंही काही पेशंट 5, 10, 12 वर्ष परदेशी पेशंट चांगले आहेत, परदेशातले लोक करतात. तर आमच्याकडे जे आता काही डॉक्टर्स येतात मॉडर्नचे, डॉक्टर अरुण कुलकर्णी आहेत, तुषार पाटील आहेत, ह्या लोकांच्या याच्यामुळे आता आम्ही काय करतो की ते SSI करतात, बघतात. आणि डॉक्टर कुमठे कुमार सोलापूर ठिकठिकाणी आमची सेंटर्स आहेत, दिल्लीला आहे, पुण्याला आहे, मुंबई. पण आता विदेशाचं एक सांगतो, आता काय झालं की रशियाच्या लोकमध्ये आले होते, त्यांना असं कळलं, त्यांनी मी देशमुख आणि माझा दुसरा मुलगा सुकुमार गेलो होतो, त्यांनी सगळं ऐकून घेतलं. त्यांनी एकाच शब्दात सांगितलं आम्हाला आयुर्वेद कळत नाही. मग ते लोक आले, 7-5 लोक डॉक्टर होते, 2 लोक, ते सगळं बघून गेलेत. आता विशेष म्हणजे हा विषय सांगायचा की त्यांनी ही औषधं त्यांच्याकडे मान्य करून घेतली आहेत रशियाला, आणि कदाचित ते आता रशियामध्ये प्रोजेक्ट हा सुरू करते. फॅन्टास्टिक. तर आम्हाला काय माहिती की याच्यामध्ये आता रशियाच्या लोकांना तर काही माहीत नाही. या डॉक्टरांचं आमच्याकडे असणार डॉक्टर अरविंद कुलकर्णी सगळ्यांचं, तुषार पाटलांचं सगळ्यांचं जे इंटिग्रेशन आहे ते आमचं टीमवर्क आहे, आणि त्याचा फायदा निश्चित पेशंट होईल. आमच्यामध्ये दुमत काही नाही, आम्ही एकाने एक केलं दुसरं काय करायचं असं ठरवून लॉक टुगेदर पुढे जातो. भविष्यातल्या काय योजना आहेत? आता आमची योजना अशी आहे की खरं सांगू, पेशंटना सगळ्या पेशंट आमच्याकडे गरीब श्रीमंत भेदभाव नाही, सगळ्यांना पेशंटना चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही आहाराचा त्यांनी काय नाही, विहाराचा व्यायाम काय करा काही नाही, औषधांचा उपयोग आणि स्वास्थ्या दृष्टीने पंचकर्माचा उपयोग हे सगळ्यांना सारखं मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी श्रीमंत लोक देऊ शकतात किंवा काही ट्रस्ट आम्हाला मदत करतात. टाटा ट्रस्टने मदत केल्यामुळे आम्ही हॉस्पिटलने पेटंट काढू शकलो. तर अनेक लोकांनी CSR मदत केली तर खालच्या वर्गाला जे आहेत तळातल्या किंवा मध्यम वर्गाला मदत होऊ शकते. आणि पेशंट आम्ही या पद्धतीने सगळ्यांना सारखं समभावनी आहार विहार आणि औषधं देऊ शकतो, कारण औषधं काही महाग आहेत. पण जर कोणी मदत केली तर ती त्याही पेशंट आता आम्ही देतो आमच्या ह्याच्यातनं उपयोगी पडतात. महात्मा फुले जन आरोग्य योजना वगैरे तुमच्या इथे लागू आहे? महात्मा फुलेंचा उपयोग आमच्या दृष्टीने आम्हाला जर लागू पडला तर फार चांगला आहे, पण तो ॲलोपॅथीसाठी आहे. ओके. की केमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी याच्यासाठी आहे. पण या लोकांनी म्हणजे गव्हर्नमेंटने जर आयुर्वेदासाठी जर केलं तर माझ्या दृष्टीने उपयोगी चांगला होईल. त्याच्यामध्ये जर रिएम्बर्समेंट आहे, याच्यामध्ये आहे. जसं काही लोकांना दाणे चालतात, पण काही ठिकाणी बदाम द्यावा लागतो. बदाम हा महाग असतो, पण तो जर या मार्गाने देता आलं तर पेशंटला त्याचा उपयोग आहे. कारण कॅन्सर ज्या प्रमाणात वाढत चालला आहे तो कोणा एकट्या दुकट्याचं काम नाही. असे असंख्य प्रोजेक्ट्स उभे राहतील, अशी असंख्य माणसं उभी राहतील, त्यावेळेला हा रोग आपण कदाचित आटोक्यात आणू शकू. तर त्याच्यामुळे ह्या ज्या योजना आहेत किंवा डॉक्टर आणि त्यांची टीम जे अहर्निश काम करत आहेत त्याच्या जोडीला आपल्यासारखे दानशूरही जर उभे राहिले तर त्याचा फायदा खूप चांगला होईल. त्याला टॅक्समध्ये सवलत मिळू शकेल. डॉक्टरांचे सगळे संपर्काचे डिटेल्स ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन. आपल्याला किंवा आपल्या परिचयात कोणालाही जर कॅन्सर असेल किंवा जर आपल्याला मदत करायची इच्छा असेल तर आपण जरूर संपर्क साधावा. डॉक्टर आपण माझ्यासाठी वेळ काढलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. या ऑकेजनने आपण आलात, आपण अनेक वर्ष बघता, पण या दृष्टीने आपण पत्रकार म्हणून सामाजिक आपलं काम म्हणून जे करतात त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि असंच पुढे कंटिन्यू राहावं अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद.